मंडळी, नुकताच झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. या पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्री आदिती सारंगधरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला. पण मंडळी, यावेळी आदितीच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिने काळा आणि केशरी रंगाचा पैठणी ड्रेस घातला होता. या ड्रेस सोबत आदितीने पैठणीची बॅग, पैठणीचे शूज आणि डोक्यालाही पैठणीचा क्लच देखील लावला होता. ती या लुकमध्ये खूप ग्लॅमरस दिसत असली तरी प्रेक्षकांना मात्र तिचा हा लुक आवडलेला नाहीये. आदिती सारंगधरच्या या पैठणीच्या ड्रेसच्या फोटोखाली प्रेक्षकांनी खूप साऱ्या कमेंट करत आदितीला या ड्रेसवरून प्रचंड ट्रोल केलंय. यात एका सोशल मीडिया युजरने म्हटलंय की पैठणीची ऐशी तैशी. हे मराठी सिनेसृष्टीवाले फॅशनच्या नावाखाली मराठी संस्कृतीची वाट लावत आहेत. त्यांच्या टुकार सिनेमांबद्दल कोणी काही बोललं तर 2-4 बरे सिनेमे आहेत त्याचेच कॅसेट वाजवतात. विशेष म्हणजे यांना 100 वर्षाचा अनुभव आहेत. तर दुसरीकडे इंस्टाग्राम युजरने तर आदितीवर खूप मोठ्या प्रमाणात टीका केली. यात एका युजरने म्हटलंय की महाराष्ट्राची शान, अभिमान, खानदानी वस्त्राची वाट लावून टाकली आहेत. शोभत नाही तुम्हाला असले. एकदा तुम्ही हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत, त्या खालच्या कमेंट वाचा एकदा. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की सगळे अभिनंदन करतायत, चांगली गोष्ट आहे, पण कोणी तिच्या पोशाखाकडे लक्ष दिलं नाही किंवा कोणालाही बोलायची हिंमत होत नाही. या कलाकारांनी महाराष्ट्राची शान पैठणीची वाट लावून ठेवली आणि यांच्या स्टायलिस्टची कशी हिंमत होते असे ड्रेस बनवायची. पैठणीला महाराष्ट्राची शान म्हटलं जातं. जर बाहेरच्या देशातले लोक आपल्या पैठणीला अशा अवतारात बघतील तर मग काही खरं नाही. आणि या बाईला वाटतंय की ही खूप क्यूट दिसते अशा अवतारात. हिचं वय 35च्या वर आहेत. हिला वाटतं ही अजून 5 वर्षांच्या आहेत, म्हणून अशी ड्रेसिंग केली असेल बहुतेक. आणि दुसऱ्या कलाकारांनी तरी अशा माणसांचे डोळे उघडावे एवढंच. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की हे घालायची सलाह कोणी दिली? काय स्वतःवर चांगलं दिसतंय नाही दिसते याचं भान तर असू द्या. जोकर बनून आवड फंक्शन का जॉईन करता? तर दुसऱ्या एका युजरने खाली म्हटलंय की अभिनंदन वगैरे सगळं ठीक आहे, पण काय तो पेहराव, साडीची आणि पूर्णच स्टाईलिशची अत्यंत बेकार अशी वाट लावली. कलाकार म्हणतात मुलाखतीत की लोक काय बोलणारच, आम्हाला जे आवडतं ते आम्ही करणार वगैरे वगैरे, आणि संस्कृतीची फॅशनच्या नावाखाली लावलेली वाट जस्टिफाय करतात. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की आपल्या पारंपरिक गोष्टीची वाट कशी लावी हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या मराठी कलाकारांकडून शिकावे. पुढे एका युजरने म्हटलं की अति अति होतंय, किती तो अन्याय पैठणीवर. तर एका युजरने म्हटलं की वेगळीच दिसत आहेत, हातात खुळखुळा हवा होता. पुढे एका युजरने म्हटलं की केळस वाटली, फॅशनच्या नावाखाली काही करतात, शोभले तर पाहिजे. तर एका युजरने म्हटलं की पैठणीला घोडा लाव, झबलं शिवलं. तर एका युजरने पुढे म्हटलं की बहुतेक उर्फीला कॉपी करायचा प्रयत्न करायला गेली, बावळटपणाचा कहर. पुढे एका युजरने म्हटलं की आता पैठणीचं फक्त बिकिनी सूट यायचा बाकी आहेत. तर अजून एका युजरने म्हटले की जी मराठीने कृपा करून पैठणीची वाट लावणं थांबवावं, ही हात जोडून विनंती. दर इव्हेंटला मॉडर्न मीट्स ट्रॅडिशनल ही एकच थीम करायची आणि त्या थीम अंतर्गत पैठणीची मदर सिस्टर एक करायची. हे थांबवा आता प्लीज. तर अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात कमेंट करत असंख्य सोशल मीडिया युजरने अभिनेत्री आदितीवर खूप मोठ्या प्रमाणात टीका केली. अभिनेत्री आदिती सारंगधर ही तिच्या या पैठणी ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसत असली तरी पैठणी साडीला महाराष्ट्राची शान समजलं जातं. आणि त्याच पैठणीचा तिने अशा प्रकारे ड्रेस घातल्याने असंख्य मराठी प्रेक्षकांनाही आवडलेलं नाहीयेत आणि त्यामुळेच ते सोशल मीडियावर आदितीला खूप ट्रोल करत आहेत. तर मंडळी, अभिनेत्री आदिती सारंगधर हिने घातलेला हा पैठणीचा ड्रेस तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.